बाउंड्री लाईनवर स्वतः आपण जायचंय व्हॉलंटिअरची भूमिका निभावण्याकरिता. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. प्रतीक पावशे यांचे बंधू इथपर्यंत पोहोचलेत. आपल्या इथं स्वागत. गिरीश गोलंदाज ट्रॅकवर यश आणि जॉन टी सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं गोलंदाज. या पहिलाच बॉल, यावेळेस नो बॉलचा इशारा. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू. टोटल 2 धावा इथून मात्र मिळतील आणि धावा संख्या इथून मात्र पाहायला मिळेल 2 अंकावर. परेश महाजन सर 360 मैदानाच्या 360 बाजूने या कुठला इशारा असू द्या सातत्याने दर्शवतात. आणि आता मात्र फ्री हिट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाले. उघडा डोळे पहा नीट, ही आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू, नो बॉल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. अतिरिक्त उंची धारण करत असताना वेगामध्ये परिवर्तन केलं गेलं. हलक्या हाताने इथे मात्र आता दिशा देतील. सिंगल मिळते. फ्री हिटच्या चेंडूवर ज्या पद्धतीनं फायदा घ्यायला हवा होता तो कुठेतरी आता तरी घेताना दिसत नाहीये. एकतर मोठा फटका कन्वर्ट करणं गरजेचं होतं. मुभा असते तुम्हाला एक मोठा फटका कन्वर्ट करण्याची. जरी फटका फसला, झेल झालं तरी आपण आऊट नसता. त्यामुळं संधी आली आहे, सोनं करणं गरजेचं होतं. सिंगल मिळेल. धावसंख्या 3 अंकावर. पहिल्या चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येताना गोलंदाज या सर बॅटनं फटका कन्वर्ट होईल. पुन्हा एकदा सिंगल. पॉवर प्लेचं षटक, थोडस स्लो क्रिकेट. धावसंख्या 4 या अंकावर. गोलंदाज या चला. टीम पीएन पालखने आणि त्याच्या विपक्षात जय हनुमान खोनी बी बोटिंग कॅप्टन्स रिपोर्टिंग करायचंय. चला टीम पीएन पालखने आणि अर्थात जय हनुमान खोनी बी बोटिंग कॅप्टन्स. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. चौकार 4. सध्या तरी डीजे नंदेश प्रेमात पडलेत की काय, गीतांशी वाजंत्री त्या पद्धतीने ते करतायत. नक्कीच विनोदजी शिंगोले सभेत उपस्थित झालेत. विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या चौकारानं 9 अंकावर धावफलक. चेंडू संपतील आतापर्यंत. इथून मात्र 4. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शेष राहतोय. बाकी राहताना गोलंदाज या मिस करतायत. वेगवान चेंडू आहे. ते सर्रार चेंडू फर्रार. चित्र आपल्याला सध्या तरी या चित्र आपल्याला इथे मात्र पाहायला मिळालं. जर का कलेक्ट झाला असता तर कदाचित स्क्वेअर लेग अथवा डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहिला असता. सर बॅटना फटका कन्वर्ट होईल. क्षेत्ररक्षक आहे, मिस करेल. इथे मात्र जाईल का बाउंड्रीच्या बाहेर. चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. पॉवरफुल आरबी संघाचा पॉवरफुल स्ट्रोक. चौकार 4. किती ओव्हर झाली संपले. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 या अंकावर धावफलक. आपण इथून मात्र पाहताय स्मृती चषक 2024 आणि त्यामध्ये लाभलेलं आम्हाला अनमोल असं योगदान. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे ट्रॉफी जाते. अर्थातच कैलासवासी शशिकांत तांदळे आणि कैलासवासी केवळ तांदळे यांच्या स्मरणार्थ अजित इंदर तांदळे यांच्याकडून आणि श्रीकांत साईनाथ तांदळे यांच्याकडून आम्हाला प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी ते मात्र उपलब्ध करून दिली आहे. तदनंतर मॅन ऑफ द मॅच कैलासवासी लताबाई करसन शेळके यांच्या स्मरणार्थ अतुल शेळके आणि भूषण जोशी यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द मॅच. सन्मान चिन्ह आम्हाला राजेंद्रजी रसने समाजसेवक यांच्याकडून मिळाले. मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॉलर बेस्ट बॅटर कैलासवासी आत्माराम पांडुरंग खारीक यांच्या स्मरणार्थ संदेश आत्माराम खारीक यांच्याकडून.
इथे आम्हाला मिळालाय ओहो हो या वेळेला छिट बाउंड्री यांच्या बाहेर सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. इथे माझा षटकार 6. तदनंतर फर्स्ट कॅश प्राइज अर्थातच शंकर पांडुरंग खारीक साहेबांकडून आणि सेकंड कॅश प्राइज आम्हाला अर्थातच विलास शेळके यांच्याकडून आम्हाला मिळाले. तदनंतर अनेकांचं विशेष सहकार्य आम्ही प्रत्येकाची नावे तुमच्यापर्यंत पोहोचू. या सर्व बक्षीसदात्यांचं आम्ही खूप खूप मनापासून ऋणी आहोत. यस स्मित शेळके वेलकम. षटकार इथे मात्र पाहायला मिळालाय आणि धावा संख्या जाऊन पोहोचली आहे. षटकाराच्या बढतीनं आणि या सिंगलच्या बढतीनं धावसंख्या आता मात्र 20 या अंकावर धावफलक. अटॅक करायला सुरुवात केली आहे पॉवर शेलर बी संघानं. आता मात्र पॉवरफुल बॅटिंग होणं गरजेचं आहे. संदीप भाऊ घरत फॅम टीम पॉवर शेलर बी आपल्याला इथे मात्र खेळताना पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ संपुष्टात. धावसंख्या 20 या अंकावर. गोलंदाज यार डिक्लेअर झोन 1 डिक्लेअर झोन. धावसंख्या 21. चेंडू संपलेत आतापर्यंत 3 आणि बिनवाद धावसंख्या 20. संदीप भाऊ घरत फॅम टीम पॉवर शेलर बी. चांगला प्रयत्न अनसक्सेसफुली ठरतोय. पण प्रयत्न चांगला होता या खेळाडूचा. आपण पाहू शकता क्षेत्ररक्षणामध्ये इथे मात्र मिळत आहेत किती धावा तर सिंगल इथून मात्र मिळते. धावा संख्या 22. गोलंदाज या ओहो हो या वेळेला स्ट्रोक पॉवरफुल. हा ही चेंडू बाउंड्रीच्या बाहेर सरळ निघून जातोय अंबिका सिटीच्या भेटीला. षटकार 6. क्या बात आहे. सुरेख गीत. षटकार आणि धावसंख्या आता मात्र 28. आज चेंडूचा खेळ खल्लास होता नाही तर मात्र आपण पाहत आहे अंतिम एक चेंडूचा खेळ शेष. गोलंदाज या यावेळेस डॉट बॉल. षटक संपेल. षटक क्रमांक 2 संपुष्टात. धावसंख्या इथे मात्र 28. षटक क्रमांक 2 इथून मात्र संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. गोलंदाज या यश लांडले गेले. याचा हा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं ट्रॅव्हल होईल आणि धावा किती मिळतील. 2 धावा इथे मात्र मिळतात. धावसंख्या 30. चला खेळाडू कक्षामध्ये खेळाडू व्यतिरिक्त जेवढ्याही खुर्च्या आहेत तेवढ्या पाठवून द्यायच्या आहेत ही विनंती असेल. कुणी बी संघाला आपण पाहताय दर्पण शिंगोळे आज कदाचित खेळताना दिसतील. आदरणीय नितीनजी दुर्वे साहेब येथे उपस्थित होत आहेत.
आपणास विनंती असेल आपण कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधायचे. दुर्वे साहेब ह्यावेळेस फन बॉक्स क्लिअर करेल. मिस करताय ते आहे चेंडू निघून जातोय बाउंड्रीच्या बाहेर. इथे मात्र चौकार 4. तेव्हा ते एनआर बोरपाडा टीमचं हे गीत आपण इथे मात्र ऐकताय. डिक्लेअर झोन 1 डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या एकेरी धाबेने जाऊन पोहोचेल. 35-35 या अंकावर धावफलक. विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आकडा. 12वीची परीक्षाही चालू झाली आहे. सो मीत शेळके अभ्यासाला लागा. यावेळेस व्हाईट बॉल. धावसंख्या एकेरी धावेने 36-36 या अंकावर धावफलक. स्मृती चषक 2024 एनआर बोरपाडा. एनआर बोरपाडा टीमचं नाव आपण सिटी क्रिकेटमध्ये सातत्यानं गाजताना पाहिले. जबरदस्त डायरेक्ट हिट. विकेट सोबत फलंदाज बाद. आय थिंक पहिल्या विकेटचं पतन रनआउटच्या स्वरूपात फलंदाजीतून मात्र बाद होतोय जॉन्टी. न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या दिशेनं. हर्ष भुईर आज पॉवर शेलर बी टीम मधून आहे की नाही कदाचित. हर्ष आज अब्सेंट असणार आहे. जॉन्टी वैयक्तिक 15 धावा करून तंबूच्या अस्याला परत आणि त्याची जागा घेण्यासाठी प्रणय न्यू बॅटर मैदानाच्या दिशेनं. 17 धावांची घेई साकारली. यावेळेस हलक्या हातानं फक्त दिशा दर्शवली जाईल. सिंगल मिळते या डब्याच्या प्रयत्नामध्ये आणि धावा मिळतील तरी किती तर 2 धावा इथून मात्र मिळत आहेत आणि धाव फलक 2 धाब्याने जाऊन पोहोचताना आपण इथून मात्र पाहू शकता 38-38. थोडस स्लो क्रिकेट. सिंगल डबल त्यानंतर कधीतरी एखादं चौकार सध्या तरी आपण पाहतोय. पॉवर शेलारही थोडस थंडावताना पाहतोय असं म्हणायला हरकत नाहीये. लाईफ लाईनचा यूज करतायत आणि या सामन्यामध्ये कुठेतरी एक आव्हान देण्याचं काम करताना सध्या तरी पॉवर शेलार बी संघ. यावेळेस उडवल्या गेल्या चेंडूला गॅप येतील. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांना चकवा दिल्यानंतर बॅकअपला क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचताना आपण इथून मात्र पाहतोय. सिंगल आणि धावसंख्या आता मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर 39 या अंकावर धावफलक. क्या बात आहे. सुरेख गीत आपण इथून मात्र ऐकताय. षटक क्रमांक 3 संपलं. धावसंख्या 39 आणि महेंद्रला आणले गेले. षटक क्रमांक 14 त्यानेकरिता वेगामध्ये परिवर्तन होतं आणि अशा चेंडूची वाटच बघत होता बॅटर यश. बॅट मधून हा षटकार 6.
षटकार आपण इथून मात्र पाहताय आणि धावसंख्या आता मात्र 45 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो इथे मात्र महेंद्र. पुढचा बॉल पुन्हा एकदा फुलटॉस. हाही चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्रीच्या बाहेर. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार. लगातार 2 चेंडू आणि 2 षटकार इथे मात्र आपल्याला यावेळेस आपण इथून मात्र पाहता डॉट बॉल आहे. निर्धाव फेक. चेंडू संपताय 3 धावसंख्या 51. 3 चेंडूचा खेळ शेष. फटकादार चांगला आहे. मिस टायमिंग होऊ शकतोय का? झेलला संधी. यज्ञ चेंडू गाली होईल विकेट सोबत. यशला बरतावा लागेल झेल बादच्या स्वरूपात तंबूच्या असेला. यस वैयक्तिक 32 धावांची खिळी साकारून परतोय तंबूच्या अस्त्राला. इथून मात्र यश. सलामी करिता आलेला हा बॅटर होता. चांगला खेळ केला. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आता मात्र 51. चला 2 चेंडूचा खेळ शेष राहतोय. थोडस गेम स्पीडअप करा मित्रांनो, आम्ही विनंती करतोय. चला चला काही करा मित्रांनो, आम्ही विनंती करतोय. बॅटर वाट पाहतोय चेंडूची. अजय मला प्रेशराईज करतायत त्या पद्धतीनं. गोलंदाज महेंद्र तयार. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा जबरदस्त स्ट्रोक. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर स्लो बॅटने निघून जातोय. 1 बाउन्स क्लिअर करून यावेळेला स्वरूप बदलतं बाउंड्रीचा. चौकार 4. थँक्यू. चेंडू संपतायत आतापर्यंत. इथून मात्र 5 आणि धावसंख्या 55. गोलंदाज या यावेळेस डॉट बॉल. षटक संपलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 55 आणि विजयाकरिता 56 धावांचा आव्हान. चला टीम जय हनुमान खोनी आणि PN पालकने नाणेफेकीसाठी यायचंय. चला PN पालकने आणि अर्थातच टीम जय हनुमान खोनी B नाणेफेकीसाठी यायचंय. सुजितजी तांदळे साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. चला PN पालकने. चला PN पालकने. चला खोनी संघाचा कर्णधार पोहोचलाय. PN पालकने फास्ट. तांदळे साहेबांना विनंती असेल आपण यायचंय. आपण पाहू शकता इथे मात्र नाणेफेक होईल. जय हनुमान खोनी आणि त्याच्या विपक्षात PN पालकने. स्मृती चषक 2024 आणि NR स्पोर्ट नाण्याच्या 2 बाजू आपण पाहू शकताय. स्मृती चषक आणि NR स्पोर्ट. कॉलिंग कोण देतं? जय हनुमान खोनी B संघ इथे मात्र खेळताना दिसेल. माफ करा, कॉलिंग देताना NR बोरपड असं कॉलिंग होतं पण स्मृती चषक विनंती असेल. आपण टॉस इथून मात्र केला त्याबद्दल धन्यवाद. नाणेफेक विन झाला इथे मात्र PN पालकने संघ. नाणेफेक विन झालाय. काय निर्णय असेल? बॅटिंग
फलंदाजीचा निर्णय स्वीकारलाय, धाडसी निर्णय स्वीकारलाय. किती धावांपर्यंत पोहोचण्याचं समजलं सर? 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. कुठले असे बॅटर आहेत त्यांच्यावर तुम्हाला सर्वाधिक भरोसा आहे? सगळेच चांगले आहेत. कॅप्टनची हेअरस्टाईल कडक आहे. नक्कीच. त्यानंतर आम्ही जातोय अर्थातच जय हनुमान खोनी बी संघाच्या कर्णधाराच्या दिशेनं. नाणेफेक मित्रा, जर का तू विन झाला असता तर कोणता निर्णय स्वीकारला असतास? क्षेत्ररक्षण स्वीकारला असता मी. मनासारखा निर्णय वाटेला आलाय. किती धावांच्या रोखण्याचा प्रयत्न असेल पीएन पालकने संघाला? कारण सध्या तरी त्यांचं आपण या असोसिएशन मध्ये पाहताय खूप साऱ्या ट्रॉफींवर नाव कोरलंय त्या संघानं. 35 ते 40 धावापर्यंत रोखू आम्ही त्याला. दर्पण शिंगोळे आज इन ऍक्शन दिसतील का? दिसतील ना. दर्पण गुणू काय अपेक्षा आहे? नक्कीच. धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. हॅलो हॅलो चेक. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय NR बोरपाडा आयोजित स्मृती चषक 2024चा हा महासंग्राम. चालू असलेल्या मॅचच्या उत्तरार्धाकडे आपण वळतोय, जिथे मॅच चालू एका बाजूने पॉवर शेलार बी आणि त्यांच्या विपक्षामध्ये जर बघितलं गेलं तर गावदेवी स्पोर्ट्स PNJ संघ. आणि प्रथमतः बॅटिंग करताना धावा फळकावरती जर बघितलं तर 55 जोडला गेला, 56 धावांचा आव्हान दिला गेलाय आणि एक चांगली पारी साकारली गेली, ज्यामध्ये 32 धावा आपण यशच्या माध्यमातून पाहिल्या. 32 धावा त्यांनी पारी साकारली गेली. पण अंतिम चरणामध्ये विकेट देखील पाहायला मिळाला. पण आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर मयुरेश आणि त्याच्या समवेत जॉन्टे आणि प्रणय जबरदस्त खेळ या चारी फलंदाजांकडनं पाहायला मिळाला. आणि टोटल धावसंख्या आता 56 धावांचा आव्हान घेऊन 2 सलामीचे बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. मयूर आणि अमोल. आणि गोलंदाजीवरती गोलंदाज विवेक आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला घेऊन. पॉवर प्लेचा आतापर्यंत हायस्ट स्कोर आपण पाहतोय. 56 धावांपर्यंत पोहोचायचंय तर पॉवर प्ले मध्ये एक चांगली सुरुवात करावी लागेल टीम PNJ संघाला. बोला तयार. हाफ ट्रॅकर चेंडू, टप्पा पडल्यानंतर वेग होता बॉल मध्ये, खूप सारा वेगाने चेंडू गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणि त्यानंतर जर बघितलं तर डॉट बॉलची समाप्ती आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय टोटल फळकावरती आहेत त्या म्हणजे 0 या आकड्यावरती. 56 सपाटला करायचा आहे गोलंदाजीवरती गोलंदाज आपण विवेक पाहतोय षटक क्रमांक पहिला. आणि पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला. आणखी एक चांगला बॉल आहे, बॅटची कडा घेतली, या बॉलसाला पाठीमागे अडवलं देखील जाईल. चांगली भूमिका क्षेत्ररक्षणाची आपण पाहतोय. शॉर्ट थर्ड मॅनला यष्टिरक्षकाला बॅकअप देण्यासाठी तिथे ठेवला गेला क्षेत्ररक्षक. आणि तदनंतर एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 1 या आकड्यावरती. श्री गणेशा केला जाते, खातं उघडलं जाते. धावसंख्या फळकावरती 1. चेंडूचा खेळ समाप्त झाला 2. चेंडू क्रमांक 3 फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक पाठी पोहोचतोय. चेंडूला अडवण्याआधी चेंडू निघून गेला डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एका धावेकरिता. आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती 2 या आकड्यावरती. सिंगलने खातं उघडण्याचं काम दोन्ही फलंदाजाने केलं गेलं. पण आता इथे डबल सिंगल वरती फोकस करण्याऐवजी पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा कशा मिळतील याकडे फोकस करावं लागेल. आपटून टाकण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या मेरिटवरती तितक्या चांगल्या पद्धतीने चेंडू नाही घेऊ शकले. आणि त्यानंतर आणखी एक सिंगल धाव पाहायला मिळेल. आणि आणखी एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 3 या आकड्यावरती. 4 षटकांची मॅच पाहतो. यानंतर होणारी मॅच आपण PN स्पोर्ट्स पालखनेच्या विपक्षामध्ये हनुमान खोनी बी संघाला पाहणार आहोत लढताना. एक इंटरेस्टिंग मॅच ती देखील असेल, कारण की पालखने संघ अगदी चांगल्या अप्रोचने या मैदानामध्ये खेळताना आपण पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिला. आणि खोनी बी संघ पहिल्या सत्रामध्ये त्यांना बाय होती, सो आता ते आपली पहिली मॅच खेळत आहेत. सो एक इंटरेस्टिंग मॅच नक्कीच पाहायला मिळेल. बोला तयार. प्रहार करण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये, चेंडू फटका फसला. क्षेत्ररक्षक तिथे दोघे पोहोचले आणि तदनंतर झेल
टिपण्याची संधी होती पण नाही टिपू शकले. हॅलो गोलंदाज तयार. पुढचा बॉल हवेमध्ये, फटका चांगला आणि बॉल सरळ निघून जातोय सीमा रेषा बाहेर. येणारा हा पहिला मोठा फटका, पहिला षटकार. धावसंख्या आता फळकावरती षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचला गेला तर टोटल 10 या आकडावरती. सुरुवातीला जर बघितलं गेलं तर डॉट बॉल आला होता, मग त्यानंतर एक सिंगल आली, एक डिक्लेच्या स्वरूपामध्ये, मग पुन्हा 2 सिंगल धावा आल्या आणि अंतिम चेंडूमध्ये जर बघितलं गेलं तर षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचला गेला 10 या आकडावरती. षटक क्रमांक आता प्रगतीपथावरती दुसरा आहे आणि गोलंदाजीवरती गोलंदाज समाधानला आपण पाहतोय. ज्या पद्धतीने शेवटचा अंतिम चेंडू उडवला होता अशाच प्रकारचे कनेक्शन गरजेचे आहेत. षटक क्रमांक दुसरं समाधान गोलंदाजीवरती. स्ट्रायकर एंडला बॅटरचा आपण विचार केला तर बॅटर आपण पाहतोय अमोलला. मयूरच्या बॅटमधनं एक मोठा फटका पाहिलाय. अमोल आता स्ट्रायकर एंडला आहेत. दोन्ही एंडनं बॅटिंग करावी लागेल कारण की या स्पर्धेचा आतापर्यंत हायेस्ट टोटल आपण पाहतोय. याआधी 50 धावांचं होतं ज्या 2 संघांनी बनवलेलं आणि आता आपण 55चा पाहतोय. 56 धावा बनवायच्या आहेत, 55 धावा जोडल्या गेल्यात आणि कदाचित जर 56 धावा बनवल्या गेल्या तर या स्पर्धेचा आतापर्यंत हायेस्ट टोटल मोडीत काढण्यात येईल. सो त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा तर बनवल्यात. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती बॅटची कडा घेतली आणि त्यानंतर बॉल गेल्या सलग डिक्लेच्या स्वरूपामध्ये एका धावेकरिता आणि एका धावेने धावसंख्या फळकावरती वाढेल देखील जाऊन पोहोचली गेली 11 आकडावरती. बघा डिक्लेच्या स्वरूपात जर धाव आली तर स्ट्राईक चेंज करणं की नाही करणं हे डिपेंड तुमच्यावरती आहे. असं नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण आज प्रेक्षणीय मॅच देखील पाहणार आहोत जिथे एनआर बोरपाडा 40+ आणि पॉवर शेलार 40+ अशी मॅच पाहणार आहोत. फुल टॉस होता, एलिव्हेट करण्याचा प्रयत्न केला, पंचांचा इशारा, पुन्हा एकदा डिक्लेच्या स्वरूपात एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते 12 आकडावरती. मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये जावं लागेल कारण की 12 धावा फळकावरती आतापर्यंत पाहतोय आपण. षटक क्रमांक जिथे दुसरं प्रगतीपथावरती आहे. इथून मिडल ओव्हर्स मध्ये धावा जर बनल्या तर अंतिम डेथ मध्ये मॅचचं इक्वेशन जवळ वाटेल. लाफ करण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतोय. इनफिल्ड मध्ये चेंडूला अडवलं जाईल आणि त्यानंतर एक सिंगल धाव आणखी एक पाहायला मिळेल. आणखी एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या फळकावरती 1 ने वाढून जाऊन पोहोचली गेली 13 आकडावरती. मागच्या षटकामध्ये देखील आपण असं चित्र पाहिलं की पहिल्या 5 चेंडूवरती डबल सिंगलला फोकस आणि अंतिम चेंडूवरती एक मोठा फटका पाहिला होता. इथे देखील तशाच प्रकारचं दृश्य येईल का? बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर. चौकाराकरिता क्षेत्ररक्षक होता पण त्याच्या आवाक्यापासून चेंडू दूर राहिला आणि 4 धावा इथे जोडल्या गेल्या. तर धावसंख्या फळकावरती चौकाराने वाढला जाऊन पोहोचला 17 आकडावरती. पहिला 3 चेंडूवरती 3 सिंगल पाहिला, चौथ्या चेंडूवरती एक मोठा फटका. इथे पहा प्रहार केला
चालला बॉल सरळ बाउंड्री लाईन बाहेर. चौकाराच्या नंतर हा दमदार षटकार. आता मॅच ऑन होते. आता मॅच इक्वेशन असं वाटतंय की आता अशा प्रकारची बॅटिंग चालली तर 56 धावांपर्यंत पोहोचू शकतील. 2 मोठे फटके पाहिले लगातारचे, ज्यावरती धावा जोडल्या 10 आणि आल्या होत्या 3 सिंगल मध्ये. टोटल आतापर्यंत 13 धावा आल्यात आणि धावसंख्या टोटल फलकावरती 23 आकड्यावरती. जिथे 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू. भलं समाधान तयार. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होता हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे स्वतः पोहोचले गोलंदाज, पण दूर होता चेंडू. कदाचित यष्टीरक्षकांनी कॉलिंग दिली असती तर चेंडू पर्यंत पोहोचले देखील असते. पण आता इथे एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली. षटक देखील समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती आपण पाहिली 56चा पाठलाग करताना 24 आकड्यावरती. विजयासाठी जर बघितलं गेलं तर आता 12 चेंडू आणि 12 मध्ये धावा बनवायच्या आहेत 32. म्हणजे 16-16चा ॲव्हरेज आहे मैदानामध्ये. प्रति षटकापाठीमागे 16 धावा बनवाव्या लागतील. आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये टोटल धावा बघितल्या गेल्या तर पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 14. पण आता 16-16ने तिन्ही या दोन्ही षटकामध्ये धावा बनवणे गरजेचं आहे. पण एक कॅल्क्युलेशन जर बघितलं गेलं तिसऱ्या षटकामध्ये 16चा टार्गेट मिनिमम करावा लागेल, कारण की मिनिमम 16 धावा येणं गरजेचे आहेत. पण 16+ जर आला ना तर तो बेनिफिट असेल, तो म्हणजेच टीम गावदेवी स्पोर्ट्स पीएनजे संघाचा. त्यामुळे तशाच प्रकारचं कॅल्क्युलेशन करून मैदानामध्ये खेळावं लागेल की 16चा ॲव्हरेज आहे इथून. सो तुम्हाला या षटकामध्ये मिनिमम टार्गेट करावं लागेल की 16 धावा तर येणं गरजेचं आहे, पण 16+ आला तर तो बेनिफिट होईल किंवा शेवटच्या षटकामध्ये थोडासा दबाव कमी असेल. आणि गोलंदाजीवरती षटक क्रमांक 3 घेऊन गोलंदाज सुशांतला आपण पाहतोय. बोलतो यार, पहिलाच बॉल बॅटची खेळ आहे आणि तदनंतर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळेल. फलंदाज होते बाद. धावा फळकावरती जर बघितला गेला तर आपण पाहतोय 24 आकड्यावरती अजून देखील 32 धावा बनवायच्या आहेत. आज आमच्या समोर जर बघितला गेला तर गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपण प्रणयला पाहिलं, जी खूप चांगली गुणलेखाची भूमिका आपण प्रणयच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांपासून आपण पाहतोय. बोला तयार. यावेळेस पहा यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला गेला आणि तदनंतर जर बघितलं गेलं तर डॉट बॉलची समाप्ती. विकेट आला आणि विकेटच्या नंतर निर्धाव चेंडू आलाय. बोला तयार. तिसरा चेंडू. यावेळेस पहा
स्लो चेंडू होता, पिक करता आलं नाही. एक सिंगल धाव पाहायला मिळेल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. धावा फळकावरती जर बघितला गेला तर जाऊन पोहोचल्या त्या 24 आकडावरती. पहिला चेंडूचा जर विचार केला तर विकेट आला, मग एक डॉट बॉल आला आणि आता यावेळेस डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये एक सिंगल धाव आली आहे आणि एका सिंगलच्या मदतीनं देखील धावसंख्या 25. जिथे 12 चेंडू आणि 32 धावांचं इक्वेशन होतं तिथे पहिले 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव आली आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज सुशांतच्या माध्यमातून. आता येणाऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. गोलंदाज यार हवेमध्ये चेंडू आहे. एका सिंगल धावेकरिता एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल देखील. 26 आकड्यावरती. जिथे या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 26 फळकावरती. चेंडू क्रमांक 5. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, पण एकच सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा अधिक काही नाहीये. मयूर आहेत स्ट्रायकर एंडला आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितली तर 27 आकड्यावर जाऊन पोहोचली गेल्या. तर इथे एखादा मोठा फटका जर मारला तर कदाचित शेवटच्या अंतिम षटकामध्ये इक्वेशन थोडंसं जवळ वाटेल. लाफ करण्याचा प्रयत्न होता. पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे तैनात. अडवतील चेंडूला फेकी करेपर्यंत एकच सिंगल. एकापेक्षा अधिक काही नाही. षटक देखील समाप्त झालाय. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 28. आता विजयासाठी इक्वेशन जर बघितलं तर 6 मध्ये बनवायचे आहेत. 28 धावा पाहिजेत. चला जातो मॅचच्या दिशेने. 6 चेंडू विजयासाठी धाव्यांची गरज आहे. 28 बोला तयार. पहिला चॉपसमच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा, पंच रमेश रईस सरांचा इशारा आहे. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल जाऊन पोहोचली. 29 आकड्यावरती. आता 6 मध्ये बनवायच्या आहेत. 27 धावा. गोलंदाजीवरती गोलंदाज प्रणयला आपण पाहतोय शेवटचं अंतिम षटक घेऊन. प्रथमतः बॅटिंग करताना धावा बनवल्या. 55-56 धावांचा आव्हान दिला. पहिल्या 3 षटकामध्ये या 56 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या बनवली 28. आता विजयासाठी 6-28 इक्वेशन होतं. वाईट चेंडूवाला 6-27 बनवायचे. हवेमध्ये चेंडू फटका फसलेला आहे, पण नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तिथे फेकी पर्यंत 2 धावा तर सक्सेसफुली कंप्लीट केल्या जातील आणि याच 2 धावेच्या मदतीनं 31 आकड्यावरती धावसंख्या. 26 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. 25 धावा अजून देखील बनवायच्या आहेत. जिथे चेंडूंचा खेळ बाकी राहतो टोटल 5, म्हणजे 4 चेंडू 4 षटकार आणि 1 सिंगल. बोला तयार. हवेमध्ये चेंडू फटका. इथे देखील प्रॉमिसिंग नाही आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतो आणि विकेट क्रमांक 2 हा मैदानाच्या बाहेर. तीन चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय
32. बोल तयार. इथे एक सिंगल धाव आली. एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 32 आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आता 3 मध्ये बनवायच्या 24 धावा. बोल तयार. 3 मध्ये 24 बनवायच्या आहेत. गोलंदाज तयार होत आहे. डॉट बॉलची समाप्ती आली. डावकुरा त्याचा फलंदाज स्ट्रायकर एंडला होत आहे आणि आता 2 मध्ये बनवायच्या आहेत 24 धावा. म्हणजे प्रति चेंडूच्या पाठीमागे धावा बनवायच्या आहेत त्या टोटल 12. 2 मध्ये 24. प्रत्येक चेंडू मागे 12. डॉट. आता एक चेंडू मध्ये 24. शेवटचा अंतिम चेंडू. आणि हा देखील आपण निर्धाव पाहिला. जाऊयात दोन्ही संघांचे एक प्रतिनिधी. पिळंच्या संघाचा एक प्रतिनिधी पोचवा आमच्याकडे आणि टीम पॉवर शेलार बी आपला देखील एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोचवा. या मॅचचा सामनावीर यशला आपण देऊयात मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना 32 धावा अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि यशला आपण देत आहोत मॅन ऑफ द मॅच. आदरणीय नरेश माई साहेब यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे नरेश माई साहेब. आपण या व्यासपीठावरती.